प्राथमिक शाळा टिटस अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले पालक व माझ्या बालमित्रांनो, आज मी आपल्या समोर प्रजासत्ताक दिनानिमित्तचे 4 शब्द सांगणार आहे. ते आपण शांतचित्तेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. माझ्या अगोदरच्या बालवक्त्यांचे भाषण झाले, मी त्यापेक्षा थोडंसं वेगळं सांगणार आहे. भारत देश स्वतंत्र झाला, पण आजही आपल्याला स्वातंत्र्य आहे का? आज महागाईने अनेक लोक उपोषित झोपत आहेत, पण व्यवस्था जागी होत नाही. आज मुली एकट्या बाहेर फिरू शकत नाही. स्त्रियांना राजकारणात आणले, पण कारभार सगळा त्यांच्या नवरोबाच सांभाळतात. कायद्यात अनेक पळवाटा निर्माण होतात का? कायद्यात अनेक पळवाटा ठेवल्या जातात हे मी सांगायला नको. याला दुसरे कोणी नाही तर आपणच जबाबदार आहे. आता आपल्याला जागे व्हायला हवे. मित्रांनो, आता आपण 21व्या शतकात वावरत आहोत. सध्याचे युग हे समतेचे, संगणकाचे, विज्ञानाचे आहे असे आपण बोलतो. आपण नेहमी देशाच्या प्रगतीबाबत बोलतो, पण मला वाटते आपणास विज्ञानाच्या प्रगतीपेक्षा माणसाच्या मनाच्या प्रगतीचा अधिक विचार केला पाहिजे. आजकाल आपणास घरात एकमेकांशी बोलायला वेळ नाही. जेव्हा करताना सुद्धा समोर मोबाईल टीव्ही असतो. कुणालाच कुणाविषयी जिव्हाळा वाटेनासा झाला आहे. आपली मनं कठीण दगडाची बनत चालली आहे. आज मुलगा आई वडिलांना 4 पैशासाठी मारत आहे. आपला मुलगा डॉक्टर, इंजिनियर, वकील होण्या अगोदर एक चांगला माणूस बनवणे हे ध्येय ठेवा. सुखी जीवन जगण्यासाठी पैसे कमवा, पण पैसे कमवण्यासाठीच जगू नका. नेहमी दुसऱ्यांना मोठे करा. तुम्ही कधी मोठे झाला हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. नेहमी आपल्या आई वडिलांचा आदर ठेवा. सर्वांशी प्रेमाने वागा, कारण विसरू नको रे आई बापांना जिजवली त्यांनी काया. काया जिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया. रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. आपण माझी बडबड ऐकून घेतली. या छोट्याचं काही चुकलं असेल तर माफ करा. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली. मी आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.